हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहोत. गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटमध्ये पहिलं बघणार आहोत आपण पर्सनल अकाउंट. त्यामध्ये डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे जो कोणी पर्सन असेल, आर्टिफिशियल पर्सन किंवा एखादा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन असेल तर तो आपण पर्सनल अकाउंटच्या रूलनुसार डेबिट साईडला लिहिणार आणि जो गिव्हर असेल तो आपण क्रेडिट साईडला लिहिणार. त्यानंतर जो आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे जे काही आपले फिक्स असेट्स आहे किंवा कॅश आहे, ट्रेडमार्क, ते आपण रिअल अकाउंटच्या नियमानुसार डेबिट साईडला जे इन होतं ते लिहिणार आणि आउट होतं ते क्रेडिट साईडला लिहिणार. यानंतर आपण बघूया नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटमध्ये काय असतं? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ज्याप्रमाणे इथे दिलं आहे, आपल्याला जे काही सॅलरी, वेजेस, परचेस, सेल किंवा कमिशन रिगार्डिंग ज्या काही इन्कमच्या गोष्टी आहेत त्या आपण क्रेडिट साईडला लिहिणार आणि ज्या काही लॉसेस आहेत किंवा एक्सपेन्सेस आहेत त्या आपण डेबिट साईडला लिहिणार. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला नक्कीच मदतीला येईल. धन्यवाद.